बारामती में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने महिला आरक्षण मुद्दे पर कहा कि इंडिया गठबंधन का विरोध आरक्षण में नहीं बल्कि डिलिमिटेशन प्रक्रिया पर आपत्ति है। उन्होंने आरोप लगाया कि सरकार राजनीतिक लाभ के लिए संसदीय सीटों की पुनर्सीमा बदलने की कोशिश कर रही है। उन्होंने आगे स्पष्ट किया कि महिला आरक्षण का स्वागत है, लेकिन प्रक्रिया पारदर्शी और निष्पक्ष होनी चाहिए। ये बयान पवार ने बारामती में मीडिया से बातचीत के दौरान साझा किया। विषय एवढाच आहे की गेल्या वेळेस जेव्हा महिला आरक्षण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा अधिवेशनात चर्चा झाली होती सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये, सर्व पक्षांनी त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे पण पक्ष होते, त्यांनी या बिलासाठी पाठिंबा दिला होता। आज स्पेशल सेशन घेऊन महिला आरक्षणाचा मुद्दा फक्त पुढे करून भाजपला काय करायचं होतं तर भाजपला डिलिमिटेशन मध्ये हात घालायचा होता। त्याच्याबरोबर 2011च्या जनगणनेनुसार सर्व समाजाची मागणी होती, खास करून ओबीसी समाजाची सुद्धा मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हावी, ज्याची सुरुवात संघर्ष करून आता त्या ठिकाणी सुरू झालेली। राहुल गांधीजींनी सुद्धा हा विषय घेतला होता, आम्ही हा घेतला होता आणि मग ती जनगणना होण्याआधीच डिलिमिटेशन करून तुम्ही जर आकडा खासदारांचा वाढवणार असाल तर अनेक समाजांवर अन्याय झाला असता आणि याच्यातच 2029ला भाजपला कुठेतरी त्याचा पराजय दिसायला लागला। म्हणून ज्या भागातून त्यांना जास्त मतदान येतं, उत्तर प्रदेश, बिहार, याच्यातून कुठेतरी आपल्याला खासदार जास्त आणून कसं तरी 29ला आपण सत्तेत घ्यायचं, हा केविलवाना प्रयत्न भाजपकडनं त्या ठिकाणी केला जात होता असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आज जी चर्चा झाली ती चर्चा ऐकल्यानंतर महिला आरक्षणावर कोणालाही इंडिया आघाडीकडनं विरोध नव्हता, त्याचं स्वागतच आहे आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने त्याचं जनक आहे। महाराष्ट्रात पहिला निर्णय हा महिला आरक्षणाचा घेतला गेला होता। आदरणीय पवार साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर इतर राज्यामध्ये तो स्वीकारला गेला होता लोकल बॉडीमध्ये। आणि इथं जेव्हा चर्चा होत असताना खरं डिलिमिटेशन मध्ये यांना त्या ठिकाणी हात घालायचा होता, जो त्यांना त्या ठिकाणी बाकी इंडियन आघाडीला योग्य वाटला नाही। उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खासदार हे 56% वाढत होते आणि बिहारमध्ये खासदार हे 66% वाढत होते। मग महाराष्ट्र 56% आणि बिहार आणि उत्तर प्रदेश 66 आणि 70% जर वाढणार असतील, मग कुठेतरी यांचा खेळ होता की आकडे अशा ठिकाणी वाढवावे ज्याच्यात मतदान भाजपला जास्त होईल। आणि डिलिमिटेशनचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर आसामचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघ फोडलेत, खासदार लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही, फक्त निवडणूक मिळावी जिंकावी आणि त्या पद्धतीने भाजपने तिथं खेळ खेळला होता। मी मनापासून सर्व लोक जे खासदार आहेत, ज्यांनी विधायक जे आहे ज्याच्यामध्ये डिलिमिटेशन हा खरा त्यांचा हेतू होता, या डिलिमिटेशनला विरोध केला आणि जातीय जनगणना करण्या अगोदरच ते डिलिमिटेशन आणि आकडेवारी वाढवण्याचा प्रयत्न जो भाजपचा होता तो हाणून पाडला। यासाठी ज्या लोकांनी या बिलाच्या विरोधात तिथं मतदान केलं आणि संविधान टिकवण्यासाठी प्रयत्न केलं, त्या सर्व खासदारांचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। जे आहे ते इंडिया आघाडी महिलांच्या विरोधात आहे असं देखील प्रोपगंडा आगामी काळात होऊ शकतो, कारण नरेंद्र मोदी बोलताना कसं म्हणाले होते की तुम्ही आपले श्रेय सगळ्यांनीच घ्या, मला एकटं लिहू। भाजप या बाबतीत काय करू शकतं हे मी तुम्हाला सांगतो। उद्या कोलकाताला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि त्यांचे सर्व नेते हे इंडिया आघाडीला बोलणार की तुम्ही महिला आरक्षण बिलाचा विरोध केला। म्हणजे कोलकातामध्ये फक्त राजकारणासाठी या विषयाचा उपयोग केला जाऊ शकतो, कारण तिथे असणाऱ्या ज्या लढणाऱ्या आपल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आहेत तर त्यांनी यांच्या नाकात दम केलेला आहे। म्हणून कुठेतरी या विषयाचा उपयोग हा तिथे कोलकातामध्ये केला जाऊ शकतो, तामिळनाडूमध्ये केला जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे हे नेते काही या बाबतीत करू शकत नाही। पण एक स्ट्रॉंग मेसेज या देशात गेलेला आहे की 29 मध्ये वार नक्कीच बदलणार आहे। अजिबात होणार नाही। लोक भाजपला कंटाळलेले आहेत। हा जो काही खेळ आहे शब्दाचा, याच्यात कोणाचंही पोट भरत नाही, कुठल्याही युवाला नोकरी मिळत नाही,
शेतकऱ्याच्या अडचणी सुटत नाही, आमच्या महिला ज्या सर्व आहेत माता भगिनींवर त्यांच्यावर जे अत्याचार चालले ते कुठेही त्या ठिकाणी जात नाहीत. त्यामुळे हा शब्दाच्या खेळालाच लोक त्या ठिकाणी कुठेतरी आता कंटाळलेले आहेत. लोकांचं मत आहे हाताला काम, महिलांना सुरक्षता, शेतकऱ्याचा विचार करा, विद्यार्थी युवांचा विचार करा, एवढंच या महाराष्ट्रातल्या देशातल्या सामान्य नागरिकांचं मत आहे. त्यामुळे कुठेही या बाबतीतला परिणाम होणार नाही. फक्त भाजप मात्र याच्यावर 100% राजकारण करेल. पण लोकांना कळलेलं आहे इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आहेत यांनी महिला आरक्षणाला विरोध केला नाही, पण डिलिमिटेशनला विरोध केलेला आहे. छुपा पद्धतीने कुठेतरी मतदारसंघ फोडून वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे भाजप करणार होतं ते मात्र हाणून पाडलेलं आहे.